मित्रांनो, आपण सगळे ऐकतो की काश्मीर इज हेवन ऑन अर्थ, पण ऑनेस्टली पर्सनली हा एक्सपिरियन्स घेणं काहीतरी वेगळंच होतं. मी 7 दिवसाच्या काश्मीरच्या ट्रिपला गेलो होतो. तिकडे लेक्स, बर्फ, मंदिरं, शिकारा राईड्स आणि लोकल फूड असं सगळं होतं. तर चला, मी तुम्हाला माझ्याबरोबर या काश्मीरच्या ट्रिपला घेऊन जातो. ट्रिपचा पहिला दिवस होता तो नगीन लेकवर. दल लेकपेक्षा शांत पण तेवढीच सुंदर. आम्ही एका ट्रेडिशनल काश्मीरी बोट हाऊसमध्ये राहिलो होतो, ज्याचं इंटिरियर कम्प्लिटली लाकडी होतं आणि बाल्कनीतून नगीन लेकचा एक मस्त व्ह्यू होता. संध्याकाळी आम्ही साईट सीइंग केलं. त्यातली सर्वात पहिलं म्हणजे 150 वर्ष जुनी हाऊसबोट. त्यानंतर आम्ही बघितलं मिशन काश्मीरचं शूटिंग लोकेशन. तिसरं म्हणजे गोल्डन लेक आणि चौथं म्हणजे एक फ्लोटिंग फार्म आणि 5वं म्हणजे वॉटर सर्फिंग. त्याला तर खूपच जास्त मजा आली आणि लेकमधला सनसेट बघून आमचा पहिला दिवस संपला. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो सोनमर्गकडे जायला. एकदम सिनेमॅटिक वाट होती. दोन्ही बाजूनी डोंगर, नद्या, झाडं. अगदी पोस्टकार्ड मधले फोटोज असतात ना, तसं वाटत होतं. आता आम्ही सोनमर्गला आलो आहोत आणि आम्ही इथे आमची बस सोडली आहे. इथून पुढे आम्ही स्कॉर्पिओ वगैरे करून जाणार आहे. इथे जर मागे बघितलं तर तुम्ही फ्रेश स्नोवाला डोंगर आपल्याला दिसतोय. आपण इथे ट्रेक करून वर जाऊ शकतो, पण आम्ही पुढे जाणार आहे कारण पुढे काही पॉईंट्स आहेत. सो ही जी आपल्याला दिसते ही आहे सिंधू नदी आणि हा जो ब्रिज दिसतोय आपल्याला, हा ब्रिज सरळ कारगिल साईडला जातो, जो आपल्याला पुढे लडाखला घेऊन जातो. आणि आता आपण शेवटचा पॉईंट जो आहे तो हा डोंगर असणार आहे. सो हे असं इकडे आहे आणि इकडे समोर जर आपण बघितलं तर इथे फिश पॉन्ड आहे, मासे वगैरे बघायला मिळतात. लहान मुलांसाठी प्ले पार्क आहे आणि इथे मागे झिपलाईनचा पॉईंट होता एक. तर तुम्हाला जर झिपलाईन करायची असेल तर तुम्ही झिपलाईनही करू शकता. 400 रुपये पर पर्सन आहे. सो हा इथे असं सगळा बर्फाचा डोंगर आहे आणि हा बर्फ पिघळून इथे सगळी अशी नदी तयार झाली. ही सिंधूच रिव्हर आहे, मगाशी जी दाखवली तीच रिव्हर आहे. आता आपण इथे पुढे आलोय. इथे वर जर बघितलं तर हा जोजिला पास आहे आणि इथे त्याच्याच टनलचा आता प्रोजेक्ट चालू आहे. सो हे जे समोर आपल्याला दिसतं हे लास्ट विलेज ऑफ काश्मीर आहे. विलेजच्या त्या साईडला म्हणजे आपण जिथून आलोय हे काश्मीर आहे आणि इथून जर पुढे आपण बघितलं तर इथून कंप्लीट लडाखची बॉर्डर चालू होते. सो हे जे आपल्याला दिसतंय हे लास्ट विलेज आहे. इथे 20 ते 25 घरं आहेत. लोक अजूनही इथे राहतात. सो हा इथे लास्ट पॉईंट आहे. हा चौथा पॉईंट आहे इकडे. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की खूप बर्फ मिळेल, बट इथे एवढाच पॅच आहे बर्फाचा. आत्ता एप्रिल एंड चालू आहे त्यामुळे खूप कमी पॅच आहे बर्फाचा. तुम्ही जर थंडीत आला तर थंडीत तुम्हाला बराच बर्फ मिळेल. इकडे ही व्हॅली जी आहे ती पूर्ण बर्फाने भरलेली असते. सो इकडे यायला 4 पॉईंट्स त्यांनी आम्हाला प्रॉमिस केले होते. त्यातला पहिला पॉईंट जो होता झिपलाईन, दुसरा पॉईंट जो होता तो वॉटर पॉन्ड होता, फिश पॉन्ड, तिसरा पॉईंट जो होता तो होता काश्मीरच लास्ट विलेज आणि हा चौथा पॉईंट होता बालताल असं काहीतरी म्हणतात ह्याला. सो असे टोटल 4 पॉईंट्स आहेत. तुम्हाला जर इकडे यायचं आहे तर तुम्ही येऊ शकता. आत्तासाठी इथे जर बघितलं तर सोनमार्ग पॅलेस म्हणून इथे एक रेस्टॉरंट आहे आणि इथे स्टेचं आहे. हे साताऱ्यातल्या एका माणसाने बांधलेलं आहे आणि इथे मराठी जेवण मिळतं. सो तुम्हाला जर इच्छा आली तर तुम्ही इथे मराठी जेवणही करू शकता. सो आजचं जेवण कम्प्लीट महाराष्ट्रीयन आहे. ही आहे मिक्स व्हेज, ही आहे आपली बटाट्याची भाजी, मोकळी, पिठलं, भात, आमटी, पायनॅपल शिरा आणि हे बॉबी. आपला तिसरा दिवस लोकल साईट सीइंगचा होता. तर आपण दिवस चालू केला शंकराचार्य मंदिराचे दर्शन घेऊन. हे मंदिर डोंगराच्या टोकावर आहे आणि तिथून श्रीनगरच्या सिटीचा एकदम कमाल व्ह्यू मिळतो. सो आत्ता आम्ही आलोय शंकराचार्य टेम्पलला आणि इथून आता चालत वर जावं लागतं. 1.5-2 किलोमीटरचा वॉक आहे. याच्या पुढे गाड्या येत आहेत आणि हे जे टेम्पल आहे ते CRPFनी टेक ओव्हर केलेलं आहे. सो इथे कम्प्लीट CRPF असतं. सो आपल्याला ड्रोन वगैरेही नाही उडवता येणार आहे, बेसिक शूट करणार आहे इथे मी. सो आता वर जाऊया, मंदिरात दर्शन घेऊया. खाली जर बघितलं तर इथे खायचे प्यायचे स्टॉल्स आहेत. तुम्ही टॅक्सीनेही वर येऊ शकता. वर जाऊ. सो आपल्याला इथे वर येण्यासाठी 265 पायऱ्या आहेत.
सो आत्ता आमचं मस्त दर्शन झालं आणि आता दर्शन झाल्यावर आम्ही इथे बाहेर आलेलो आहोत. आणि बाहेर जर आपण इथे बघितलं तर ही झेलम रिव्हर आहे, जी श्री या अक्षराच्या आकाराची आहे आणि त्यामुळेच या गावाला श्रीनगर असं नाव पडलं. त्याच्यानंतर आपल्याला इकडे समोर हा जो टॉवर दिसतोय, जर तुम्ही मिशन काश्मीर मूवी बघितला असेल तर मिशन काश्मीर मूवीमध्ये एक TV टॉवर ब्लास्ट केलेला आहे, तो याच टॉवरचा डमी बनवला होता. त्यानंतर जर आपण इथे बघितलं तर इथे कम्प्लीट हिमालयन रेंजेस दिसतात आपल्याला आणि हे पूर्ण श्रीनगर सिटी आहे. सो या पायऱ्यांवरनं आपण वर चालत आलो आहे. ही कम्प्लीट जी आहे ती दल लेक आहे. इथेही नगीन लेक आहे. इथे 4 चिनार आहे. हा जो आहे तो अकबर फोर्ट आहे. अकबर फोर्टवर मंदिर, दर्गा आणि गुरुद्वारा अशा तिन्ही आहेत. सो हे ओव्हरऑल असं कम्प्लीट इथून श्रीनगरचा व्ह्यू आपल्याला वरतून मिळतो. मंदिरानंतर आपण एक प्रॉपर काश्मीरी शिकारा राईड केली, ती सुद्धा दल लेकवर. एकदम शांत पाणी, मस्त वातावरण. तिकडे काही लोकल लोक ज्वेलरी वगैरे सुद्धा विकायला येत होते, पण आपण मस्त एन्जॉय केलं. त्यानंतर आपण गेलो दल लेक मधल्या 4 चिनार गार्डनला. तिकडे आपण लोकल पठाणी कपडे घालून मस्त फोटोशूटही केलं आणि आम्हाला तिकडे कावाही प्यायला मिळाला. सो आम्ही आत्ता आलो आहोत शिकारा राईडला दल लेक मधल्या आणि खूपच भारी आहे इथे आणि खूप मोकळा आहे. आत्ता छान आहे. नॉर्मली खूप गर्दी असते. सो शिकारा राईडमधून मध्येच आम्हाला इथे चिनार गार्डनला आणलं आहे. चिनार गार्डन म्हणजे हा इथे दल लेकमध्ये एक छोटासा आयलंड आहे, जिकडे 4ही कॉर्नरला चिनारची झाडं आहेत. जसं की 1, 2, 3 आणि 4 अशी 4 चिनारची झाडं आहेत आणि म्हणून याला चिनार गार्डन असं म्हणतात. हा दल लेकच्या मधोमध आहे आणि शिकारा राईड इकडे थोडा वेळ थांबवतात. इकडे आपण थोडा वेळ चिल करू शकतो. त्याच्यानंतर शिकारा राईड जी आहे ती परत कंटिन्यू होते. आपल्याला इथून पुढे घेऊन जातात. इथून पुढे गेल्यावर फ्लोटिंग मार्केट वगैरे आहे, ते मी तुम्हाला राईड परत रिझ्यूम झाली की दाखवणारच आहे. आत्तासाठी इथे जो शूटचा प्लॅन चालू आहे तो करू. सो असा काही पठाणवाला आउटफिट आहे आणि तसाच लेडीजला इथे बाकीचा दिलेला आहे काश्मीरी आउटफिट कम्प्लीट. इथे जाऊन त्याचं शूट होणार आहे. छोटेसे फोटोशूट करतात इकडे. आता आपण उतरलो इथे मार्केटमध्ये आणि आपण इथे समोर जर बघितलं तर इथे किराण्याचे शॉप्स आहेत, इथे कपड्याचे शॉप आहेत, इथे सगळे ज्वेलरीचे शॉप्स आहेत आणि इथे जर बघितलं तर असं सगळेजण शिकाराने इथे या मार्केटमध्ये फिरतात. इथेच व्हेजिटेबल मार्केट सुद्धा लागतं सकाळी. त्यानंतर आपण 2 मुघल गार्डन्स व्हिजिट केले. एक होतं निशाद बाग आणि दुसरं शालिमार बाग. एकदम रॉयल चार्म होता. कारंजे, फुलं आणि हिरवे लॉन्स. मस्त वाटत होतं. आमची शिकारा राईड झाली आहे आणि शिकारा राईड झाल्यावर आम्ही आत्ता लंच केला. लंच केल्यावर आम्ही इकडे आलो आहोत निशाद गार्डनला. हे श्रीनगरमधलं एक मुघल गार्डन आहे. 47 एकर्समध्ये पसरलेलं 12 स्टेप गार्डन आहे हे आणि याला मिरर गार्डन असंही म्हणतात. जसं मी म्हणलो मगाशी की हे सिमेट्री गार्डन आहे. सेंटरला फाउंटन्स आहेत आणि साईडला एक्झॅक्ट सेम झाडं लावली आहेत सगळीकडे आणि तसेच इकडे सुद्धा ही जी दिसतात ती मोठी झाडं एक्झॅक्ट सिमेट्रिकल लावलेली आहेत. सो याला सिमेट्रिकल गार्डन असंही म्हणतात. निशाद गार्डन नंतर आता आम्ही आलो आहोत शालिमार गार्डनला आहे. त्याच्याच थोडंसं बाजूला आहे, लाईक ऑलमोस्ट अर्ध्या किलोमीटरमध्ये आहे त्याच्याच पुढे. आणि हे पण त्याच टाईपचं मुघल गार्डन आहे. फाउंटन्स आहेत, सिमेट्रिकल झाडं आहेत. ही जर समोरचं आपण स्ट्रक्चर बघितलं तर हे स्ट्रक्चर आपल्याला आपल्या जुन्या 10 रुपयाच्या नोटेवर दिसायचं. हे जे स्ट्रक्चर आहे हे आपलं काश्मीरला फ्रीडम मिळाल्यानंतरचं स्ट्रक्चर बांधलेलं आहे. इथे पण तसंच आहे की फाउंटन आहे आणि साईडला एकदम सिमेट्रिकल झाडं लावलेली आहेत. सो असं जर बघितलं आपण तर दोन्ही गार्डन्स जे आहेत ते एक्झॅक्ट सेम स्ट्रक्चरचे वाटतात. फरक फक्त एवढा आहे की पहिलं जे गार्डन होतं म्हणजे निशांत गार्डन ते भावाने बहिणीला दिलेलं आहे आणि हे जे गार्डन आहे ते एका नवऱ्याने त्याच्या बायकोला दिलेलं आहे. एवढाच त्या दोन्ही गार्डनमध्ये फरक आहे असं मला तरी वाटतं. मला ओव्हरऑल गार्डन दोन्ही सेमच वाटतात. एवढं चांगलं आहे सगळं इथे. तरी पण आपण इथे जर बघितलं आणि आधीच्या पण गार्डनमध्ये बघितलं तरी लोक इथे लिटरली उतरून आंघोळ करतात आणि त्यांचे कपडे वगैरे असेच सोडून जातात इकडे. खूप फालतूपणा आहे हा. हे जर आपण बघितलं तर हे जे फुलांचं प्लांटेशन केलेलं आहे
हे हार्ट शेपमध्ये आहे कम्प्लीट. सो आपण जर बघितलं तर पहिलं गार्डन जे होतं ते 12 स्टेप्सचं होतं. हे जे गार्डन आहे ते 3 स्टेप्सचं आहे आणि ओव्हरऑल गार्डन्स चांगले आहेत. मला तुम्हाला हे ड्रोन जर असलं असतं आत्ता माझ्याकडे तर मला खूप चांगलं दाखवता आलं असतं तुम्हाला. पण आत्ता जे काय सिच्युएशन आहे काश्मीरची त्याच्या रूल्सप्रमाणे आत्ता ड्रोन इकडे कुठेच उडवायला अलाउड नाही आहे, परमिशन नाही आहे. जर हवं असेल तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन परमिशन घ्यायला लागते, पण मला तेवढं करायचं नाही म्हणून आता ड्रोन उडवत नाही आहे इकडे. ड्रोन जर असलं असतं तुम्हाला प्रॉपर दोन्ही गार्डनची जी सिमेट्री होती, ओव्हरऑल जे काय होतं ते सगळं मला नीट दाखवता आलं असतं. इथे फुलांचे पण जे स्ट्रक्चर आहेत ते सगळीकडे हार्ट शेपमध्ये आहेत. ते मी तुम्हाला दाखवायचा ट्राय केला आहे, पण आय डोंट थिंक ते तुम्हाला असं नीट कळेल. ड्रोन जर असला असता तर नीट कळालं असतं. बट तुम्ही जेव्हा याल कधी इकडे, तुमचा जेव्हा कधी प्लॅन होईल तेव्हा तुम्हाला हे नक्की बघता येईल. चौथ्या दिवशी आपण पोचलो गुलमर्गला, जे त्याच्या गंडोला राईडसाठी पण खूपच जास्त फेमस आहे. गंडोला घेऊन आपण पोचतो 14,000 फुटावर. इमॅजिन, बर्फाने भरलेले मस्त पांढरे डोंगर, मस्त हवा, एकदम वेगळं जग होतं. आम्ही फायनली बर्फात खेळलो. आम्ही स्नोबॉल फाईट सुद्धा केली आणि मस्त चिल मारलं. श्रीनगरवरनं निघून आपल्याला झाला आहे 1.5 तास आणि आत्ता आपण थांबलो तन्मर्गला. तुम्ही जर माझ्या मागे बघितलं तर इथे फर कोट्स, गमबूट्स आणि ग्लव्ज अशा सगळ्या गोष्टी रेंटवर मिळायचे शॉप्स आहेत. गुलमर्गला जाऊन आपल्याला गंडोला राईड्स असतात. तर गंडोला राईड्स म्हणजे केबल कार्ट असते. त्याच्या फेज 1 आणि फेज 2 असे 2 फेजेस आहेत. फेज 1चे तिकीट जे आहेत ते आमचे बुक झालेले आहेत. फेज 2चे तिकीट जे आहेत ते आम्हाला ऑन स्पॉट काढायचे आहेत. दोन्ही तिकीट्स ऑनलाईन मिळतात. ऑनलाईन जर तुम्ही काढलं तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही डायरेक्ट जाऊन राईड स्टार्ट करू शकता तुमची स्लॉट वाईज. इकडे येऊन पण तिकीट्स मिळतात, बट त्याची काही एवढी गॅरंटी नसते की, आणि वेटिंग लाईन पण खूप जास्त असते, तर त्याच्यात वेळ जाऊ शकतो. फेज 2चे तिकीट्स आमच्या वेळेस ओपन झालेले नव्हते, त्यामुळे आम्हाला मिळाले नव्हते. ते आता आम्ही वर जाऊन काढणार आहोत. सो आपण गुलमर्गला पोहोचलेलो आहोत. हे तुम्ही माझ्या मागे जे बघताय ते गुलमर्गमधलं तिकीट काउंटर आहे. आणि तुम्ही जर आत्ता बघितलं तर इथे काहीच गर्दी नाही आहे. नॉर्मली जर इकडे तुम्ही आलात तर इकडे लिटरली सकाळच्या 4:30 पावणे 5 पासून गर्दी असते तिकीटसाठी. पण लकीली आमचं फेज 1चं जे तिकीट आहे ते ऑनलाईन बुक झालं आहे. फेज 2चे पण अनलिमिटेड तिकीटं अवेलेबल आहेत. नॉर्मल याच्यात जर आलं तर इथे कम्प्लीट वेटिंग चालू असतं. हे पूर्ण भरलेलं असतं. तर इथून आपल्याला गंडोला पकडायचा असतो. पर गंडोला 5 लोक मावतात आणि इथून आता आपण फेज 1ला जातो. सो गंडोलाने आपल्याला इथे सोडल्यावर हे जे आपल्याला समोर दिसतंय ते आहे फेज 1. तुम्ही जर नीट बघितलं तर इथे थोड्या थोड्या पॅचेसमध्ये स्नो आहे. तुम्ही इथे आलात तरी स्नोमध्ये खेळू शकता. इथे तुम्हाला खायला प्यायला बसायला अशा छान जागा आहेत. रेस्टॉरंटसारखं वगैरे छोटंसं आहे. इकडे खायला प्यायला मिळेल. आता आपण इकडून केबल कार्ट पकडून जाणार आहोत फेज 2ला. इथे आतमध्ये गेल्यावर, इकडे पुढे गेल्यावर तिकीट्स मिळतात, ते मी तुम्हाला दाखवतो. पण फेज 2 जर तुम्ही बघितलं तर फेज 2 कम्प्लीट अजून स्नोमध्ये भरलेला आहे. सो आम्ही फेज 2ला आलो आहोत. हे 14,000 फूट उंच आहे आणि तुम्ही जर आत्ता बघितलं तर एवढा भारी टाईम आहे. काहीच गर्दी नाही आहे इथे समोर. आणि समोर जर बघितलं मस्त अनटच्ड स्नो आहे आत्ता आणि खूप भारी फिलिंग आहे. आणि हा आमचा ग्रुप आहे. इकडे सगळेजण मस्त बर्फ खेळतात. इथे बऱ्याचशा गोष्टी आहेत. स्लेज ही एक मोठी ॲक्टिव्हिटी आहे. इथे रील आणि फोटोशूट वगैरे करून देतात 200 रुपयाच्या वर रीलसाठी. आणि फोटोजचं तुम्ही जे काय कॉस्टिंग आहे ते डिसाईड करून घ्या. सो चला आता आपण बर्फ घेऊया. सो आमच्या इथे परत बर्फात खेळून झालंय. मजा आली.
खूप ऊन आहे, वेदर छान आहे. हे ऊन असलं तरी मस्त गार हवा चालू आहे. मी तर लिटरली जॅकेट वगैरे जे काढलं त्यातलं काहीच घातलं नाही आहे. लिटरली शर्ट आणि फक्त थर्मल याच्यावर आहे. कमाल वेदर आहे. तुम्ही जर एवढ्यात येणार असाल तर फेज 2चं तिकीट नक्की काढा, मजा येईल तुम्हाला. मे नंतर कंप्लीट हिरवं होऊन जाईल. ते वेगळं आहे बघायला, मजा येईल, पण बर्फाची मजा तुम्हाला येणार नाही. फेज 1ला काहीच बर्फ नाही आहे. फेज 2ला आत्ता इनफ बर्फ आहे. खालती जो काय आहे तो ब्लॅक आईस आहे. गुलमर्गवरनं परत येताना आम्ही एका कार्पेट फॅक्टरीला थांबलो. तिकडे आम्हाला दाखवलं की काश्मीरी कार्पेट्स कसे बनतात. एक एक दोरा मॅन्युअली विणतात. रिस्पेक्ट आहे आर्टिस्टला. 5व्या दिवशी आपली व्हिजिट होती पहलगामला. ही काश्मीरमधली सर्वात सुंदर जागा आहे असं म्हणतात. एकदम शांत, नद्या, झाडं आणि खूप छान छान स्पॉट्स आहेत पहलगाममध्ये. आता आम्ही आहोत पहलगाममध्ये. ॲक्च्युली हा जो प्लॅन आहे तो कंप्लीट कॅन्सल झाला होता, पण आज सकाळीच आमच्या ग्रुप लीडर जो आहे त्याला फोन आला होता की पोस्ट जी आहे ती क्रॉस करू येत आहेत. तो आम्ही 5 मिनिटासाठी फक्त इथे आलो आहोत. आम्ही फोटोज वगैरे काढणार आहे आणि लगेच इकडून निघणार आहे. इकडे समोर जर बघितलं तुम्ही तर इथे खूप सारे रिपोर्टर्स वगैरे उभे आहेत आणि सेट केलं आहे. बरंचसं इकडे क्राऊड खूप कमी आहे, पण आपण इकडे आता बघणार आहोत. तुम्ही जर इथे बघितलं तर इथे खूप सुंदर अशी एक नदी आहे. समोर जर बघितलं तर बर्फाचे डोंगर आहेत कम्प्लीट भरलेले. खूप थंड हवा आहे इथली. तुम्ही जर बजरंगी भाईजान मूवी बघितला असेल तर त्यातलं जे पाकिस्तान दाखवलं आहे ते पाकिस्तानचं शूटिंग अख्खं पहलगाममध्ये झालं आहे. तर आता आपण इथे फटाफट फोटोज काढून घेऊया आणि इथून निघूया, कारण 5-10 मिनिटं दिलेली आहेत आम्हाला. तो पुढे जाऊन भेटूया. परत येताना आम्ही एका बॅट फॅक्टरीला व्हिजिट केलं, जिकडे क्रिकेट बॅट्स कसे बनवतात हे आम्हाला दाखवलं. एकदम सॉलिड लोक आहेत यार इथली. आणि आमचा लास्ट स्टॉप होता तो म्हणजे अवंतीपूर रुईन्स. एक हिस्टॉरिकल साईट, जुन्या मंदिराचे अवशेष. इट वॉज लाईक वॉकिंग थ्रू हिस्ट्री. खूपच कमाल जागा होती. 6व्या दिवशी आम्ही पोचलो जम्मूमध्ये वैष्णवदेवीचं दर्शन घ्यायला. वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी आम्ही हेलिकॉप्टर राईड चूज केली आणि हेलिकॉप्टरमध्ये बसून काय मजा आली. 1.5 तासात आमचं वैष्णवदेवीचं दर्शन झालं. खाली उतरताना आम्ही इलेक्ट्रिक कार बुक केली होती, त्यामुळे दर्शन तर एकदमच आरामात झालं. तर मित्रांनो, हे होते माझे काश्मीरचे 7 दिवस. नेचर, ॲडव्हेंचर, कल्चर सगळं एकाच ट्रिपमध्ये झालं. तुम्हाला कोणता दिवस सगळ्यात जास्त आवडला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका.